बेंगलोर, ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर, छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. आणि त्या सत्संगाच्या ह्याच्यातूनच आपल्याला अतिशय सुंदर असा हा नॅचरल लिव्हिंगचा कोर्स आहे, सर्केडियम रिदम, हा मिळालेला आहे. तर आपल्याला जीवनात जो की क्षणोक्षणी जीवनासाठी उपयोगी येणारा असा हा कोर्स आहे. आणि आपणास त्या घेत आहेत की त्या डॉक्टर इंद्रायणी मा. तर इंद्रायणी मांना मी अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. थँक्यू मा. जय गुरु. Yeah. Okay. So, का तुम्ही हे करताय? या सो आजचा महत्वाचा पॉइंट हा आहे की आपण आता रात्री वेळेत जेवायला लागलोय, झोपायला लागलोय आणि सकाळी 5, 5:30, 6 पर्यंत उठू शकताय सगळे, राईट? मग आता सकाळचा लाईट किंवा सूर्याचा लाईट हा आपल्या डोळ्यावर पडणं फार महत्वाचं आहे. तो तर पडायला लागलेला आहे, त्याच्यामुळे आपलं कार्टिझॉल पण बनायला लागलंय. तर दुपारी खूप झोप येते असं कोणी आहे का अजून? किंवा रात्री झोपच लागत नाही असं कोणी आहे का अजून? नाही, खूप कष्ट करावे लागतात आणि समहाऊ झोप लागते वगैरे असं असं असेल तर 3-4 कारणं आहेत त्याची सकाळी न उठू शकण्याची, की तुम्हाला झोपेची गरज आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये थकवा आहे किंवा तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी सफिशियंट रेस्ट त्याला मिळाली नाहीये. किंवा जसं आपण म्हणतो ना की गाडी, तुम्ही कार आहे सपोज, तुम्ही चालवताय आणि एक 500-600 किलोमीटर गेलं तरी चालवतच राहिलाय तुम्ही, ती गाडी जर थांबवलीच नाही मध्ये, तर काय होतं? तर त्याचं इंजिन गरम होतं आणि ते इंजिन गार करणं खूप महत्वाचं असतं. तर आपले इंजिन हे वेगवेगळ्या प्रकारे गरम होतं. एक तर आपले विचार, जे कंटिन्युअस येत राहत असतात, विचार 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 विचार, त्याच्यामुळे आपलं ब्रेन हे खूप गरम झालेलं असतं, ज्याची आपल्याला जाणीव पण नसते. आणि आपण अनकॉन्शियसली विचार करतो, अनकॉन्शियसली विचार करतो. आणि आपल्या ब्रेनला आपण काय सांगतो त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते, की सपोज तुम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर गेलात आणि तुम्हाला औरंगाबादला जाणाऱ्या गाडीचं तिकीट काढायचं. तुम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर गेलात, तिकीट काउंटरवर गेलात, तुम्हाला ऍक्च्युली औरंगाबादला जाण्याच्या गाडीचं तिकीट काढायचंय, पण तिथल्या त्या तिकीट देणाऱ्या माणसाला तुम्ही सांगितलं की मला मुंबईचं तिकीट नकोय. तो कुठलं तिकीट देईल तुम्हाला? कोणतंच नाही. कोणतं देऊच शकणार नाही, कारण तुम्ही काय सांगताय, मला मुंबईचं तिकीट नकोय, मला गोव्याचं तिकीट नकोय, मला अहमदाबादचं तिकीट नकोय, मला बरोड्याचं तिकीट नकोय. असं जर आपण त्याला सांगत राहिलो तर आपल्याला औरंगाबादचं तिकीट पाहिजे हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कुठलंही तिकीट देऊ शकत नाही. बरोबर आहे? बरोबर. पण आपल्या स्वतःशी असेच बोलत असतो. लक्षात येतंय? खूप वेळा आपण स्वतःशी काय बोलत असतो? मला काय नकोय. पण आपल्या ब्रेनला मला काय नकोय हे कधी कळतच नाही, कारण ते असंच आहे की मला अहमदाबादचं तिकीट नकोय म्हणल्यावर कुठलं तिकीट मिळणार आपल्याला? या परिस्थितीमध्ये आपलं ब्रेन आहे आणि ते ब्रेन इतकं कन्फ्युज्ड आहे. म्हणजे तुम्हाला मी काल विजन चार्ट लिहायला सांगितलं होतं, खूप जणांनी छान लिहिलाय, तो लिहिलाय, पण तो सबकॉन्शियस मध्ये जाईपर्यंत आपण आपल्या मनाशी जे काही बोलणं करतो त्याला आपण काय म्हणतो ना, सेल्फ टॉक, की स्वतः स्वतःशी बोलत असतो. आणि ते आपण जेव्हा खूप शांत असतो तेव्हा आपण स्वतःशी खूप बोलत असतो. खूप कमी लोक मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये असतात की जी
कधीच स्वतःशी सुद्धा बोलत नाही आणि कोणाशी सुद्धा बोलत नाही. गरज पडली तर बोलू शकतात आणि नेक्स्ट मुमेंट ती शांत होऊ शकतात. ओके, आता एखाद्या विषयी खूप राग आला आणि आपण ठरवलंय नाही नाही मी शांत व्हायचं ठरवलंय, मी शांतच राहायचं ठरवलंय, किती राग आला तरी चालेल, मग आपण काय रिॲक्शन देतो अशा वेळी? काय राग तर येतोय, त्या समोरच्या माणसाने केलेली गोष्ट चुकीची आहे हे पण माहिती आहे, पण ओरडायचं तर नाहीये कारण मी ठरवलंय मी शांत राहायचंय. मग आपण फक्त स्वतःला काय? डोळ्यात आपल्या आत धुमसले जातं. नाही, डोळ्यांनी पाहायचं आणि त्याच्या फक्त थोडेसे डोळे वटरून पाहायचं, बाकी बस काही नाही. हा, तर म्हणजे काय तर तुम्ही शब्द वापरले नाहीयेत, हा. पण तुम्ही स्वतःशी काय बोललायत तेच मी विचारतीये. त्या डोळ्यांनी माणसाला तुम्ही काही बोलला नाही आहात, पण आपल्याशी काय बोललोय आपण, की राग तर मला आलेला आहे आणि आता मी हा. तो डोळ्यातनं एक्सप्रेस करणार आहे किंवा माझं तोंड असं रेड करणार आहे किंवा मी हाताने असं त्याला करणार आहे. हे सगळं आपण आपल्या शरीराने एक्सप्रेस करतोय, त्याला मात्र काहीच कळत नाहीये कारण त्या माणसाला आपण एका शब्दाने बोलत नाहीये. किंवा काही वेळा हे एक्सप्रेस सुद्धा आपण करू शकत नाही, पण आतल्या आतमध्ये धुमसत राहतो आपण की याला किती वेळा सांगू, काही कळत नाही, मूर्ख माणूस आहे, अक्कल शून्य आहे, हे आहे ते आहे ते आहे, असं आपल्या मनामध्ये पूर्ण चाललंय. आणि हा जो सेल्फ टॉक आहे ना, तो आपल्याला झोपू देत नाही आणि मग तो झोप न लागल्यामुळे तो आपल्याला उठूही देत नाही. ओके, आणि हा आपलं एक एनर्जी फील्ड तयार करतं. म्हणजे प्रत्येक शरीराकडे एक मॅग्नेटिक पॉवर आहे की ज्याला मी तुम्ही बघितलं तर केस उभे राहणं म्हणता तुम्ही, तुम्हाला जेव्हा खूप भीती वाटते तेव्हा अंगावर शहारा येतो आणि अंगावरचे केस उभे राहिले असं म्हणतो. ही एक नुसती म्हण नाहीये, तर आपल्याकडे ती इलेक्ट्रिक एनर्जी आहे, मॅग्नेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी, या वेगवेगळ्या एनर्जी फॉर्मनी आपलं शरीर बनलेलं असतं. ओके, त्यामुळे स्टॅटिक एनर्जी आहे, सगळ्या कायनेटिक एनर्जी आहे, आपल्या शरीरामध्ये खूप एनर्जी आहे. पण त्या एनर्जीला आपण जे असं स्वतःशी बोलतो ना, त्याच्यानी दुसरा माणूस डिस्टर्ब होत नाही, पण आपली एनर्जी डिस्टर्ब होते. जाणवतंय? कधी कधी खूप राग आल्यामुळे किंवा खूप भीती वाटल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रिॲक्शन येतात. खूप भीती वाटली तर कोणाचे, आपण म्हणतो ना मी इतकं भीती वाटली की मटकन खाली बसणे. हा मटकन खाली बसणे म्हणजे काय, की माझा स्वतःच्या बॉडीवर इतकाही कंट्रोल नव्हता की मी उभं राहू शकतो, मी पटकन खाली बसलो, माझ्या गुडघ्यातली सगळी शक्ती गेली किंवा माझं तोंड कोरडं पडलं. म्हणजे समोर जर तुम्हाला सडनली एक साप दिसला तर काय होईल? ऍक्च्युअल का भीतीने पळून जायचंय, पण पाय उचलले जातात का? नाही जात. तर ही जी आपली स्वतःशी बोलणं चालू असतं, त्या स्वतःचे बोलण्यामुळे आपल्या मेंदूला आपण खूप काम देतो. वेअरॅज आपलं शरीर, आता आपलं सेटल काय झालंय, शरीर सेटल झालंय. या 8 दिवसाच्या सेशनमध्ये तुम्ही जेवण 7 ते 7 मध्ये घ्यायला लागलात, संध्याकाळी काहीही खात नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला छान क्रिएटिव्ह वेळ मिळतोय, तुम्ही 10-10:30 झोपताय आणि सकाळी 5 ते 6 मध्ये उठताय. या सगळ्यांनी काय झालंय तर शरीर सेटल झालंय, पण मन इतक्या सहज सेटल होणार नाही आणि विचार पण इतक्या सहज सेटल होत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी 2 गोष्टी करायला पाहिजेत. हे विचाराचे ट्रिगर कोण आहेत आपल्यासाठी? ट्रिगर म्हणजे किल्ल्या कोण मारतं आपल्याला हे विचार येण्यासाठी? तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवून शेअर करा, नुसतं माझ्याशी बोलला नाहीत तर मग मला तुमच्या मनात काय आहे ते कळत नाही. विचार आपल्या मनात, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूची परिस्थिती एन्व्हायरमेंट, मग त्याला मी ट्रिगर. म्हणेन एन्व्हायरमेंट. ओके, आणि काय ट्रिगर करतं आपल्याला? भूतकाळातले विचार, भूतकाळातल्या घटना. भूतकाळातले विचार. ओके, म्हणजे जे मेमरी मध्ये आहेत ते विचार, कारण भूतकाळातले म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी आता आपल्या मेमरी मध्ये आहेत. ओके, मेमरीत असलेले विचार. अजून पुढे होणाऱ्या घटना, पुढे काय होऊ शकतं याच्याविषयीचं आपलं स्ट्रेस किंवा टेन्शन. म्हणजे काय, माझ्याकडे त्याच्याकडे मला जायचंय, परवा मी ठरवलंय, काय माहिती नाही बुवा ती गाडी मिळेल का नाही, किंवा मला हे घेऊन जायचंय ते होईल का नाही, म्हणजे आत्ता काहीच नाहीये.
उद्या परवा कधीतरी होणाऱ्या गोष्टीविषयी आ, काय म्हणू, अस्थिरता, की आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली होईल का नाही, याचा जो स्ट्रेस किंवा टेन्शन आहे ते. ओके. एखाद्या गोष्टीविषयी पूर्वग्रह. ओके. बिलीफ्स बिलीफ्स तुमचे कुठल्याही गोष्टीविषयीचे. हम्म. ओके. या ठीक आहे. पण हे सगळं मी तुम्हाला सांगेन की तुमचं VAK या 3 पद्धतींनी होतं. व्ही म्हणजे व्हिज्युअल, म्हणजे दृश्य. ओके. ए म्हणजे ऑडिटरी, म्हणजे श्राव्य. दृश्य, श्राव्य किंवा कायनेस्थेटिक. आणि कायनेस्थेटिक म्हणजे काय, तर तुमची इमोशन्स, फिलिंग्स, किंवा तुम्ही आता म्हणताय विचार, की माझे पूर्वग्रह किंवा बिलीफ्स, ऑडिटरी. इमोशन्स, हे सगळं याला आपण म्हणतो कायनेस्थेटिक. किंवा इवन वास येणं, चव घेणं, हे सुद्धा शरीराशी रिलेटेड आहे. म्हणजे 3 प्रकार काय, तर VAK. व्ही इज व्हिज्युअल, ए इज ऑडिटरी, आणि के इज कायनेस्थेटिक. तर व्हिज्युअल म्हणजे काय, तर आपल्याला काही चित्र दिसतात, किंवा आपण कोणाला तरी काहीतरी बघतो, किंवा आपल्या मनात एक विचार आला. म्हणजे आता जर तुम्हाला कोणतरी म्हणलं ना, त्या दिवशी मी दिल्लीला गेले होते ना, तर तुम्ही कुतुब मिनार पण पोचून जाता. इथल्या इथे बसून आपण कारण तुम्ही जेव्हा दिल्लीला गेला तेव्हा तुम्ही कुतुब मिनार बघितला, आणि त्याच्याविषयी मग तुमच्या मनामध्ये ते व्हिज्युअल तयार होतं, आणि ते तुम्हाला तुमच्या सद्य परिस्थितीतनं दूर घेऊन जात. ठीक आहे. ते व्हिज्युअल. सो इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल. एक्सटर्नल म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल काहीतरी वस्तू बघता, जसं तुमच्या सेल फोनवरती तुम्ही काहीतरी रील्स बघताय, हे व्हिज्युअल तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात, किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःपासून दूर नेऊ शकतात, किंवा तुमच्या मनातले कुठले विचार एक इमेज तयार करतात. हे झालं व्हिज्युअल डिस्ट्रॅक्शन. दुसरं आहे ऑडिटरी डिस्ट्रॅक्शन. म्हणजे काही लोक असतात ना, प्रोकॅस्टिनेशन करतात. म्हणजे काय, काय आपल्या त्यांनी होणं नाही, उगीच मी म्हटलंय तर काल येते म्हणून, पण काय जमेल असं दिसत नाही. म्हणजे काही कष्ट केले नाही ते करण्यासाठी, पण आधीच आपण नैराश्याचे विचारमध्ये जातो. तर ते कुठनं येतात, तर तुम्ही स्वतः एक कानामध्ये ऐकता, काही गरज नाही करायची, तिने विचारलं म्हणून जायला पाहिजे असं काही आहे का. हे आपलं स्वतःशी जे टॉकिंग चालू असतं ते ऑडिटरी, म्हणजे स्वतःचेच आवाज तुम्ही ऐकता, ते इंटरनल आवाज. किंवा बाहेरनं कोणतरी तुम्हाला काहीतरी म्हटलं, मग आपल्याला इगो हर्ट होतो, दुःख होतं, किंवा असं काही, ते ऐकण्यामुळे आपल्या विचाराला दिशा बदलते. तर हे झालं ऑडिटरी. आणि तिसरं आहे की स्मेल, किंवा टेस्ट, किंवा इमोशन्स, किंवा फिलिंग्स, किंवा कोणाला तरी बघितलं. अरे मागच्या वेळी त्या लग्नाला गेलो होतो ना, त्या माझ्या शेजारी बसल्या त्या बाई, आणि इतक्या सतावत होत्या ना, काय बोलत होत्या कोणास ठाऊक, कुठून मी तिथे बसले असं झालं. असं म्हणल्यानंतर त्या बाईंचं नाव तुमच्या एखाद्या मैत्रिणींनी काढलं तरी सुद्धा तुम्हाला तो सगळा सिनारिओ तुम्ही इमोशनली एक्सपिरियन्स करता, आणि डिस्टर्ब होतं की नाही असं सगळं. तर या VAK याला आपण म्हणतो ट्रिगर्स, किंवा इग्निशन, किंवा चावी मारणं. आणि या 3 गोष्टी जर आपल्याला चावी मारत असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला फार फार महत्वाचं काय आहे, तर या ट्रिगर पासून जपणं स्वतःला. म्हणजे मग तुमचं मेंटल स्टॅबिलिटी आणि इमोशनल स्टॅबिलिटी येईल. आत्ता फक्त शारीरिक स्टॅबिलिटी आली आहे. ओके. सो याच्यासाठी ट्रिगर थांबवायचे. तर ट्रिगर थांबवण्याचा खूप महत्वाचा निर्णय आज घ्यावा लागेल तुम्हाला. झोपण्याच्या आधी 1-2 तास तरी टीव्ही, कुठलंही डिजिटल फोन, याचा डायरेक्ट ब्लू लाईट डोळ्यावर नाही पडला पाहिजे. म्हणजे बघू नका असं मी म्हणत नाहीये तुम्हाला, पण त्याचा जो ब्लू लाईट आहे, तर तुम्ही ब्लू लाईट फिल्टर लावा. आणि ब्लू लाईट जो आहे ना, तो ब्लू लाईट आपल्या डोळ्यांना असं सांगत राहतो की कॉर्टिझॉल तयार कर, मेलिटोनिन नको, कॉर्टिझॉल तयार कर, मेलिटोनिन नको.
काय problem? आवाज येतोय का सगळ्यांना? नाही येते, नाही येते, हो नेटचं प्रॉब्लेम. येतोय. हा प्लीज वेट करा, येतील ते. सम काहीतरी इश्यू झाला होता, सडनली टेक्निकल प्रॉब्लेम झाला. ओके, सो तुमच्या लक्षात आलं का की काय आपल्याला ट्रिगर देतं आणि काय बंद केलं पाहिजे? तर आपले विचार स्लो डाऊन व्हायला पाहिजेत, त्याच्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. पण पहिलं म्हणजे आपल्या डोळ्यांवर पडणारा ब्लू लाईट हा कमी व्हायला पाहिजे. तो कुठल्या कुठल्यामुळे ब्लू लाईट आपल्या डोळ्यावर पडतो? तर तुमच्या घरातले जे दिवे आहेत ना, ते खूप आजकाल LED आणि खूप डार्क लाईट्स लावले, म्हणजे ब्राईट लाईट तुम्ही लावलेले असतील तर 8-9 वाजल्यानंतर घरातले ब्राईट लाईट तुमच्या रूम मधले कमी करा. आणि जितका कमी प्रकाश असेल तिथे, जो तुमच्या डोळ्यांवर डायरेक्ट येणार नाही. नाही, काही काही वेळा तर आता काही घरांमध्ये पायापाशी लाइटिंग केलेलं आहे की तुम्हाला दिसलं पाहिजे फक्त, आणि तुम्ही इकडं तिकडं फिरू शकलं पाहिजे, पण डायरेक्ट डोळ्यावर लाईट येणार नाही. किंवा ट्यूब लाईट असेल तर ती जास्त चांगली त्या डायरेक्ट LED लाईट पेक्षा रात्री लावायला. तुम्हाला संध्याकाळी जेव्हा लोक आलेत वगैरे तेव्हा खूप ब्राईट लाईट पाहिजे, तुम्ही ठेवा, पण तो लाइटिंग कमी करा. टीव्हीचं लाइटिंग कमी करा, म्हणजे तो ब्राईट न ठेवता त्याला फिल्टर लावा. तुमच्या फोनच्या स्क्रीनला तुम्ही ब्लू लाईट फिल्टर लावा. अँड्रॉइड किंवा आयफोन याचं तुम्ही गुगलवर चेक केलं की हाऊ टू पुट ब्लू लाईट फिल्टर, तर तुम्हाला ते करता येईल. किंवा तुम्ही त्याला लो पॉवर मोड, म्हणजे लो स्क्रीन, काहीतरी त्याचा शब्द मला आठवत नाहीये, पण त्याचं जे स्क्रीनचा लाइटिंग आहे ते लो मध्ये लो ठेवा. ब्राईटनेस. म्हणजे मग तुम्हाला ब्राईटनेस त्याचा कमी ठेवा किंवा कॉन्ट्रास्ट त्याचा कमी ठेवा, म्हणजे मग तुम्हाला ते सगळं. सो काही वेळा आपल्याला असे ऑफिशियल मेसेज येते, काही करावं लागतं. हे पूर्णपणे तुम्ही फोन बाजूला ठेवा असं मी म्हणणार नाही, पण कंटिन्युअस डायरेक्ट डोळ्यावर म्हणजे तुम्ही ऐकू शकता पण बघणं तुमचं कमी करा. ठीक आहे? सो ब्लू लाईटचे चष्मे आहेत आजकाल, ब्ल्यू लाईट साठी चष्मे येतात हा, खास. तर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी करता येतात ब्लू लाईट फिल्टरचे. तर चष्मा वापरा, नाहीतर तुमच्या स्क्रीनला पण तुम्ही ब्लू लाईट फिल्टर घेऊ शकता. तर जितकं तुम्ही कमी कराल तितकं. मी जनरली खूप पैसे वाढवणाऱ्या गोष्टी सांगत नाही, प्रत्येकाचा चॉईस आहे तो. पण तुमच्या फोनला ब्लू लाईट फिल्टर आहे, तो वापरला तरी चालेल. ठीक आहे? हा एक भाग झाला. दुसरा भाग काय आहे की स्वतःच्या मनाला आणि शरीराभोवती येणाऱ्या एनर्जीला प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे? तर मी आज तुम्हाला सांगितलं होतं काल की एक छोटंसं मेडिटेशन सांगणार आहे तुम्हाला, की जे आपल्याला शरीराच्या एनर्जीला बॅलन्स करायचं. म्हणजे हे ध्यान नाहीये. ओके, हे ध्यान नाहीये किंवा समाधी नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं हे केल्यामुळे तुम्ही मेडिटेटिव्ह फिलिंग नाही करणार. पण या एक 5 ते 6 मिनिटाचं जर तुम्ही सकाळी करू शकलात, सूर्योदयानंतर तुम्हाला वेळ असेल तर बेस्ट. कारण याला आपण म्हणतो की जो लाईट, सूर्याचा लाईट, किंवा आपल्यावरती सूर्य आपल्याला दिसत नसला तरी त्याचा लाईट आजूबाजूला आहे, त्यामुळे सगळं आपल्याला त्या लाईटमुळे आपण आपल्या शरीराची जी एनर्जी लेवल्स आहे ती क्लीन करणार आहोत किंवा ती एनर्जाइज करणार आहोत, ज्यामुळे तुमचे इंटरनल आणि एक्सटर्नलला तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही सगळे रेडी आहात का करायला? पण व्हिडिओ ऑन ठेवा, तरच मला कळणार आहे तुम्ही बरोबर करताय का नाही. हो ओके? मा. हा, सो प्लीज व्हिडिओ ऑन ठेवा, कारण तुम्ही काही चुकीचं केलं आणि व्हिडिओ ऑन न ठेवता केलं आणि मला ते कळलं नाही तर मग ते मुश्किल होईल माझ्यासाठी, आणि तुम्ही चुकीचं काही करून त्याचे चुकीचे गोष्टी नको व्हायला तुमच्यासाठी. 5 ते 6 मिनिटं लागतात. ओके,
तर मी इन्स्ट्रक्शन देत राहीन. तुम्ही पूर्ण वेळ डोळे बंद करायची पण गरज नाहीये, कारण तुम्हाला बघावं लागेल काही मी सांगतेय ते. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या वही नंतर की हे जे काही आपण शिकतोय ती ऍक्टिव्हिटी म्हणा, त्याला मेडिटेशन पण नाही म्हणलं तरी चालेल. ओके. पण ही ऍक्टिव्हिटी कशासाठी आहे, तर आपल्या शरीराची एनर्जी बॅलन्सिंग आणि अलाइन करण्यासाठी. अलाइनिंग अँड स्ट्रेंथनिंग एनर्जी, याचं मराठीत कोणीतरी सांगा. अलाइनिंग आणि स्ट्रेंथनिंग बॉडी एनर्जी. ओके. संतुलन वगैरे काहीतरी टाईप मला असं वाटतं. शरीराची हा. एकसंध शक्ती करणे. अलाइन म्हणजे शक्ती संतुलन करणे. करणे. शरीर म्हणजे संतुलन. संतुलन करणे. संतुलन. हा, हा. ठीक. आणि शरीराचं हा एनर्जी संतुलन करणं. आणि नंतर गुगल करा इंग्लिशचं मराठी पाहिजे तर. ठीक आहे. आता सगळ्यांनी खुर्चीवर बसला असाल तर खुर्चीवर, खाली जमिनीवर बसला असाल तर जमिनीवर, बेडवर बसला असाल तर बेडवर, पण तुमचे पाय जमिनीवर पाहिजेत. पायात चपला असल्या तर काढून टाका आणि पाय जमिनीवर टच व्हायला पाहिजे. पायाचे जे तळवे आहेत ते जमिनीला लागले पाहिजेत, कारण आपण जमिनीतनं एनर्जी घेणार आहोत आणि आकाशातनं एनर्जी घेणार आहोत. या दोन्हीचा बॅलन्स करणार आहोत. तर तुम्ही खूप उंचावर बसला असाल तर तुम्ही शिफ्ट करा, कुठेतरी खुर्चीवर बसा. खाली बसला असाल तरी चांगलं आहे, पण मला पाहिजे की तुमचे पाय हे असे जमिनीवर पाहिजे. तर मला शिफ्ट करायला लागली जागा तर शिफ्ट करा. या पाय जमिनीवर टच आहेत. आणि हा, हो मा. ती गार गरम जे काही थोडं हळूहळू पहिल्यांदा गार वाटेल आणि हळूहळू पायाची एनर्जी आणि जमिनीची एनर्जीची किंवा त्याचा टेम्परेचर सेम व्हायला लागेल. ठीक आहे. काही टेप मध्ये हे चालेल, पाठ वगैरे असेल चालेल का एकदम फरशीला स्पर्श झाला पाहिजे? फरशीला, जमिनीला, भूमीला स्पर्श व्हायला पाहिजे. मध्ये ठेवायचं नाही, म्हणून तर चपला पण काढा सांगितलं ना मी. ओके. जमिनीवर पाय ठेवा. पाठीचा चष्मा काढून ठेवायचा का मा? चष्मा काढलात तर मी काय करते ते दिसणार नाही. थोडा 1-2 मिनिटानंतर मी चष्मा काढायला सांगेन तुम्हाला. ठीक आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही चष्मा काढू शकता, जेव्हा डोळे मिटायला सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. ओके. सो आता पाठीचा कणा सरळ ठेवा. हात तुमचे रिलॅक्स ठेवा, एकमेकांवर न ठेवता मांडीवर ओपन ठेवा हात, जे वरती फेसिंग असतील. ओके. शरीर आपलं खुर्चीवरती ठेवल्यासारखं, म्हणजे जसं तुम्ही एखादा शर्ट खुंटीवर टांगला की तो कसा हँगिंग राहतो, तसं शरीर या खुर्चीवरती टांगलेलं आहे, या खुर्चीवरती ठेवलेलं आहे, असा फील घ्या. शरीर बस खुर्ची तुम्हाला पेलते आहे असं समजून घ्या. आता तुमचं शरीर, त्याचं अस्तित्व फील करा. शरीराभोवती असलेल्या एन्व्हायरमेंटचं अस्तित्व फील करा. तुम्ही कुठे आहात, तुमचं शरीर कुठे आहे याचं फील करा. पूर्णपणे शरीराबरोबर राहा. आता दोन्ही हात एकमेकांवरती रब करायला सुरुवात करा. हात रब करा आणि पूर्ण ओपन ठेवून रब करा. हात रब करत असताना डोळे मिटून, पण चष्मा काढू नका, कारण मध्येच मी डोळे उघडायलाही सांगेन तुम्हाला. हात रब करत राहा. पायामधून पृथ्वी तुम्हाला एनर्जी देत आहे आणि ती पायातून वर जात आहे
याचा अनुभव करा. तुमच्या तळपायामधून पृथ्वीची एनर्जी वर वर सरकत आहे. अँकल्स मधून गुडघ्यांपर्यंत आलेली आहे. आता मांड्यांपर्यंत आलेली आहे. रबिंग कंटिन्यू ठेवा, हातांचं रब करतच राहा. ती एनर्जी आता हळूहळू तुमच्या पाठीच्या मणक्यांमधून पोटाच्या बाजूनी पूर्णपणे वर सरकत आहे. आता ती एनर्जी मान गळा इथपर्यंत आलेली आहे. जमिनीतनं वर आलेली एनर्जी आता तुमच्या मेंदूच्या आसपास असलेल्या एरियामध्ये स्कलच्या लाइनिंग पर्यंत पोचली आहे. हळूहळू ती एनर्जी आता शोल्डर्स मधून खांद्यामधून खाली येऊन तुमच्या हातापर्यंत पोचली आहे. आता हात तुम्हाला गरम झालेले जाणवत असतील. या गरम झालेल्या हातांमध्ये शरीराची जी एनर्जी आली आहे त्या एनर्जीनी, त्या पृथ्वीमधून आलेल्या एनर्जीनी आपण आपल्या शरीराभोवतीच्या एनर्जीला क्लीन करणार आहोत. आता तुमचे हात बंद करा रब करणं आणि स्वतःच्या भोवती एक 1-2 इंच आणि असं त्याला झटकून घ्या की जिथे जिथे तुम्हाला अनइझी वाटतंय, तुमचे गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांच्या बाजूला, शोल्डर दुखत असतील तर शोल्डर टच नाही करणार आहात तुम्ही, पण शरीराच्या दूर 1-2-3 इंचाभर तुम्ही एनर्जीला असं क्लीन अप करणार आहात. मग डोक्यापासून असेल, तोंडावर असेल, मागे असेल, जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की काही अनइझी असू शकतं तिथे तिथे पोटापाशी, गुडघ्यांपाशी, तळव्यांपाशी, जिथे जिथे वाटेल आता ती एनर्जी तुम्ही हातांनी अशी झटकून टाका. 3 वेळा ब्लो अप करून टाका आणि ते हात असे झटका की जमिनीमध्ये, त्या जमिनीकडे, मी वर दाखवते तुम्हाला दिसण्यासाठी, पण खाली जमिनीकडे झटकून पृथ्वीमध्ये ती एनर्जी टाकून द्या. आता चष्मा काढून ठेवा, सरळ बसा, डोळे मिटा, तळवे हाताचे वरती ठेवा आणि तळवे मांड्यांवर ठेवा. हात तुमचे मांड्यांवर स्थिर ठेवा. शोल्डर्स रिलॅक्स असले पाहिजेत. आता आपण तुमच्या शरीराच्या भोवतीच्या एनर्जीला क्लीन केलेलं आहे. जे काही तुम्हाला अनइझी करणारी एनर्जी होती तिला आपण क्लीन केलेलं आहे. आता डोळे मिटून शांतपणे सहज बसा. कुठेही शरीरामध्ये अडकाठी, अडचण, अनइझीनेस नाहीये. लक्षात घ्या की तुमच्या आजूबाजूला जो प्रकाश आहे तो प्रकाश तुम्हाला खूप सपोर्ट करत आहे. तुमच्या वरून, बाजूनी, खालच्या बाजूनी, सराउंडिंग सगळीकडून प्रकाश पूर्णपणे तुमच्यावर आहे. साधारणपणे 1-1.5 फुटाच्या अराउंड, 1-1.5 फुटाचं एक अंडाकृती असा एक प्रकाशाचं वलय तुमच्या पूर्ण शरीराभोवती आहे, जे तुमच्या शरीराला खूप एनर्जी देत आहे. ही एनर्जी आता आपल्या शरीराला ऍक्टिव्हेट करणार आहे. ही एनर्जी आपल्या शरीराला त्रास देणाऱ्या, मनाला त्रास देणाऱ्या, विचारांना त्रास देणाऱ्या सगळ्या अनावश्यक एनर्जीजना क्लीन करणार आहे. तुम्हाला एक चांगला व्यक्ती, सुदृढ व्यक्ती, आनंदी व्यक्ती होण्यासाठी जे काही अडथळा आणत आहे त्या सगळ्याला ही प्रकाशाची एनर्जी
आता दूर करणार आहे. जे काही तुम्हाला बांधून ठेवत आहे, विचार, तुमच्या शरीराचे आकार, या शरीरामधला अनइझीनेस, हे काहीही जे तुम्हाला बांधून ठेवत आहे, त्या सगळ्याला ही प्रकाशाची एनर्जी पूर्णपणे काढून टाकणार आहे. आता बघा की तुमच्या डोक्याच्या वरती 18 इंचापर्यंत हे लाईट तुमच्या सराउंडिंग आहे, पण तोच लाईट एक पिलर सारखा, एखाद्या बीम सारखा तुमच्या डोक्यावरून वरपर्यंत तुमच्या घराच्या रूफ पर्यंत पोचलेला आहे. आणि तो लाईट पूर्णपणे तुमच्या शरीराला एनर्जाइज करत आहे. त्या लाईटला तुमच्या शरीरावर क्लीन करण्याचं काम करू द्या. तुमच्या मनाने, तुमच्या शरीराच्या हालचालींनी त्याला अडथळा देऊ नका. तुम्ही एका एक्सेप्टन्स स्थितीमध्ये राहा आणि त्या लाईटला शरीरावरती काम करू द्या. लाईटची जी नॅचरल मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, ती लाईटची मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्या शरीरातल्या पेन, स्ट्रेस, अनइझीनेस, इमोशनल फ्रस्ट्रेशन, भय, अपसेट करणारे विचार, या सगळ्यांना बाहेर खेचून घेणार आहे. लाईट आपल्या शरीरामधील या सगळ्या अडथळे आणणाऱ्या विचारांना बाहेर खेचून घेत आहे. जी कुठलीही गोष्ट तुमच्या आंतरिक शांतीला भंग करणारी आहे, लाईट मधील ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्या सगळ्याला बाहेर खेचून घेत आहे आणि तुमचं शरीर आणि मन यांना शुद्ध करत आहे. त्याचप्रमाणे लाईट स्वतःला त्याचा इंटेलिजन्स आहे, त्याला काय करायचं हे माहिती आहे. सूर्यदेवापासून आलेला जो प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो, तो दिवस असो किंवा रात्री असो, आपल्यापर्यंत त्याच्या किरणांच्या एनर्जी फॉर्म मध्ये ते आहेतच. आणि त्याला माहिती आहे तुमच्या इथे काय अडथळा आहे. तो लाईट तुमच्या आतमध्ये बाहेर क्लिनिंगचं काम सहजगत्या करू शकतो. तुम्हाला त्याला काहीही सांगावं लागणार नाही. याचंच प्रकाशाचं जसं मॅग्नेटिक नेचर आहे, तसंच त्याचं रेडियंट नेचर पण आहे. त्याचा जो किरणोत्सर्ग आहे, त्याच्यानी तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला स्वतःला एक्झॅक्टली काय पाहिजे आहे ते पण या लाईटला माहिती आहे. तो लाईट तुम्हाला आता या स्थितीमध्ये ठेवेल आणि तुमच्यासाठी तुमच्या मनाची अशी स्थिती तो निर्माण करेल की तुमच्या शरीराच्या जस्ट बाजूला एक हे प्रकाशाचं वलय आहे. आत्ता जर तुम्हाला कॉन्फिडन्सची गरज असेल तर हा प्रकाश तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. आत्ता जर या तुम्हाला करेजची गरज असेल तर हा प्रकाश तुम्हाला करेज देईल. तुम्हाला जर कम्फर्टची गरज असेल तर तो प्रकाश तुम्हाला कम्फर्ट देईल. तुम्हाला जर होपची गरज असेल, आशावादाची गरज असेल, तर तो प्रकाश तुम्हाला तो आशावाद देईल. तुम्हाला या क्षणी ज्याची गरज आहे ते या प्रकाशाचं रेडियंट नेचर तुम्हाला देत राहील. आता हळूहळू डोळे उघडा आणि या प्रकाशाला फील करा. तुम्ही खूप लाईट फील कराल, तुम्ही खूप मनानी हलकं फील कराल. डोळे उघडा आणि आसपास या प्रकाशाला थँक्यू म्हणा की त्यांनी तुमच्या शरीरामधल्या नको त्या गोष्टी काढून घेतल्यात आणि तुम्हाला जे पाहिजे ते या प्रकाशाने तुम्हाला दिलेलं आहे. जस्ट थँक द लाईट. आणि हा लाईट म्हणजे कोणी देव नाही, हा लाईट म्हणजे तुम्हाला जे गरजेचं आहे ते तो लाईट आहे. सो डोळे तुम्ही तोंड हे करा, स्वच्छमय फील करा. कम बॅक टू नॉर्मलसी. तुम्ही चष्मा घालू शकता.
ही खूप सहज आणि साधी गोष्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शनची गरज पण पडणार नाही. पण जसं हे सेशन रेकॉर्ड होत आहे, मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन रेकॉर्ड झालेल्या असतील, तर तुम्ही त्या काही दिवस वापरा, ज्याच्यामुळे सकाळी तुम्ही जे काही क्लीन करू शकत नाही ते तुमचं शरीर सूर्याच्या प्रकाशावरून क्लीन करू शकतं. आणि याची खूप मोठी एनर्जी झाडं वापरत असतात, याची खूप मोठी एनर्जी प्राणी वापरत असतात. आपण कुठलाही प्राणी किंवा झाड स्वतःहून हॉस्पिटलला डॉक्टरकडे जात नाही, माहिती आहे ना. ते नेचरचाच उपयोग करतात. आणि आपणही पृथ्वी आणि आकाश या दोन मध्ये आपण आहोत, आणि त्याचा आपण उपयोग करून ती जी किरणं आहेत त्या किरणांची दोन प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक आणि रेडियंट, या दोन प्रॉपर्टीचा वापर करून आपल्या शरीराचं असं सहज क्लिनिंग करू शकतो. ठीक आहे, कसा अनुभव आहे तुमचा? खूप छान मा, एकदम लाईट फील होते. लाईट छान 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 वाटलं. वाटतं, शांत लाईट लाईट एकदम. फील होतं. छान वाटलं. पण हे मेडिटेशन नाहीये असं कोणी, कारण खूप लोकांनी केलेलं नाहीये, त्यांना मेडिटेशनची माहिती नाहीये त्यांच्यासाठी. कारण मी बघितलं 150 पैकी आपल्या ग्रुपमध्ये 60 लोक आहेत ज्यांनी ध्यान शिकलेलं नाहीये, म्हणून तुम्हाला हे दिलंय. पण द बेस्ट थिंग टू डू इज ध्यान शिकणे, कारण ते तुमचं आत्म पूर्ण क्लिनिंग करेल. ठीक आहे, तर तुम्ही ज्यांनी केला नाही SSY त्यांनी SSY करा. त्याच्या इतकं दुसरं सुपर मेडिटेशन प्रोसेस कुठलीच नाहीये. पण ही SSY मेडिटेशन केलं तरी सुद्धा ही तुमची एनर्जी बॅलन्सिंग प्रोसेस आहे, जी खूप सहज तुम्हाला मनाच्या शांततेकडे घेऊन जाईल. एखाद वेळी जो वाटलं झोप येत नाहीये, किंवा तुम्ही कुठेतरी खूप स्ट्रेस काम करून आलाय, किंवा खूप ट्रॅव्हल करून आलाय, 5 ते 7 मिनिटं लागतात याला. एवढं करा, शरीर मन एकदम हलकं होऊन जाईल. तुमची जी, तुम्हाला माहित असेल तर खूप पडतात, बरोबर आहे. खूप घरांमध्ये हे केलं जातं की लहान मूल का रडतंय, काय झालं, काय कळत. मी आता तेच विचार. येस, एक्झॅक्टली. ही तुमची स्वतःची तुम्ही दृष्टी काढल्यासारखं आहे की तुमच्या ज्या ऑरामध्ये, म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये जे काही डिस्टर्बन्स एक्सटर्नल किंवा इंटरनल विचारांमुळे किंवा कोणाच्या ट्रिगरमुळे आले होते ते आपण क्लीन केलेले. येस, तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटेल आणि तुमची एनर्जीची लेवल इतकी सुपर होईल की अजून काय काय काम करावं असं वाटेल. पण हे रात्री खूप झोपायच्या आधी करू नका. जे झोप ज्यांना येते मग ती आलेले मेलेटोनिन निघून जाईल, कारण तुम्ही एनर्जाइज व्हाल आणि अजून मग काहीतरी काम करावं लागेल. ओके, आम्ही हे मुलांना देतो शाळेमध्ये, जेव्हा त्यांना उद्या परीक्षा आहे सकाळी आणि टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, खूप अभ्यास केल्यानंतर खूप जास्त टेन्शन येतं की मग हाच विसरलो तर, हेच नाही आलं तर वगैरे. अशा वेळी हे केलं ना तर खूप त्यांचं शांत झोप लागते, त्यांच्या मेमरीमध्ये त्यांनी जो अभ्यास केलाय तो सेटल होतो. तर तुम्ही सुद्धा नवीन काही शिकल्यानंतर हे एक ही एक प्रोसेस करा आणि खूप इझिली तुमच्या सबकॉन्शियस मध्ये, म्हणजे कॉन्शियस मधून सबकॉन्शियस मध्ये क्लिनिंग करून रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन शिफ्ट करणं खूप सोपं असतं. ओके, गुड. सो निळ्या प्रकाशापासून दूर राहा आणि चांगल्या प्रकाशापासून तुमच्या शरीराच्या एनर्जीचं बॅलन्सिंग करा. ठीक आहे, तर हे मागच्या बॅचला मी दिलं नव्हतं, कारण खूप लोक तिथे मग SSY केलेली होती त्या बॅचमध्ये आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही सगळे रेग्युलर मेडिटेशन करत असाल असं मी समजत होते. पण हे तुम्ही करा, रोज जितके दिवस करू शकाल तितके दिवस करा. आणि कधीही मला याची गरज नाही असं समजू नका, कारण छोटे 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 डिस्टर्बन्स आपल्या मनामध्ये येत असतात, त्यातनं दूर राहणं. येस, 3 वेळा करू शकता मेडिटेशन, तुम्ही कितीही वेळा करू शकता, कारण त्याची आपल्या समाधी मेडिटेशन करत असाल तर 2च कंडिशन आहेत, लिटिल हंग्री, लिटिल टायर्ड. आणि तर तुम्हाला मेडिटेशन करू शकणं तर ते लिटिल हंग्री लिटिल टायर्ड असेल तर 2, 3, 4, 5 उपास केलेल्या दिवशी तर जास्त वेळा मेडिटेशन करावं, पण एका वेळी 10-15 मिनिटापेक्षा जास्त करू नका, मग पुन्हा तो निगेटिव्ह सगळा बॉडीमध्ये यायला लागतो. उद्या एकादशी. हा, एकादशीच्या दिवशी खूप ध्यान करा, जप करा, बेस्ट टाइम. ओके, त्यालाच उपवसती म्हणतात ऍक्च्युली. तर आपण उपास याच्यावर पण एक सेशन घेणार आहोत.
ओके, त्या दिवशी मी सांगेन. कारण सगळ्यांसाठी उपास म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाल्ली तर चालेल का, असल्या उपासाविषयी मी बोलत नाही. गुड, तुम्ही फिरून आल्यावर केलं तरी मग समाधी अभ्यास समाज समाधी अभ्यास किंवा सोहम करत असू तर त्याच्या आधी नंतर कसं, किंवा हे तुम्ही कधीही करू शकता, याचा कशाशीच हे नाहीये, अडथळा नाहीये. ओके, पण तुम्ही हे करून समाधी करू नका, कारण तुम्ही एनर्जेटिक राहाल आणि मनात काही विचार, पण तुम्ही हे करून काहीही करू शकता. याचा आणि मेडिटेशनचा तसा काही डायरेक्ट संबंध नाहीये. ओके, कारण मेडिटेशनची तुमची मेंटल स्टेट, फिजिकल स्टेट ही फार महत्वाची आहे. याच्यासाठी आपण बॉडीची एनर्जी स्टेट ही आहे. आणि मेडिटेशन नंतर 15 मिनिटाच्या मेडिटेशन नंतर तुमचं जे बॉडीचा एक्सपिरियन्स आहे एक्झॅक्टली तोच तुम्हाला या 5-6 मिनिटात मिळेल. पण त्याचं डीप क्लिनिंग मात्र जे मेडिटेशननी होतं ते होणार नाही याच्यामध्ये. ओके, गुड. या काही डाऊट्स असले तर विचारा, अदरवाईज आजच्या सेशन मध्ये अजून मला काही सांगायचं नाही. म्हणजे योग निद्रा असते, पण हे योग समज मसल्सना रिलॅक्स करायचा प्रोसेस करता बेसिकली. कारण तुम्ही स्ट्रेच अँड रिलीज करता, आणि ती योग निद्रा ज्यांना कोणाला फिजिकल विकनेस आहे त्यांनी जास्त करावी. पण अदरवाईज योग निद्रा करण्याची हेल्दी माणसांना फारशी गरज नाही, मला तरी असं वाटतं. पण तुमची काय गरज आहे त्याच्याप्रमाणे. हे समजलं नाही मग मला. कुठलं? अगोदर मेडिटेशन करायचं का हे आता शिकवलंय? नाही, आता शिकवलेलं तुम्ही सकाळी एकदा करा ना, वॉकिंगला गेल्यावर, तुम्ही बागेत बसलाय, कुठेही तुम्ही करा. जितकं तुम्ही ओपन लाईट मध्ये असाल तितकं चांगलं. ओके, घरात बसूनच करायला पाहिजे असं काही नाही. पण बाकीचं मेडिटेशन तुमची गरज काय आहे तर तुम्ही जेवणाच्या आधी केलं पाहिजे, कारण त्याची कंडिशन आहे थोडी भूक लागलेली असली पाहिजे, थोडं थकलेलं असलं पाहिजे ना समाधी मेडिटेशनसाठी. मग ते तुम्ही लंचच्या आधी आणि डिनरच्या आधी समाधी मेडिटेशन करा. आणि अगदी सकाळी म्हणजे तुम्ही 10 वाजेपर्यंत ऑलमोस्ट, आता सगळे 7 वाजता उठून खाताय का तुमचा ब्रेकफास्ट हा लंच ब्रंच मिक्स व्हायला लागलाय? लंच ब्रंच होते आता. हळूहळू तुमची 7 वाजता खाण्याची इच्छा कमी व्हायला लागेल. 10 वाजे तरी पण अशी भूक लागत नाही मग आता. दॅट इज अ राईट थिंग टू हॅपन. भूक लागेल तेव्हाच खा. एखाद दिवशी लागेल, एखाद दिवशी लागणार नाही. मग अशा वेळी सकाळी 7-8 वाजता तुम्हाला जेव्हा एक्सरसाइज करायचं आहे तेव्हा हे 5 मिनिटाचं ध्यान करा, बॉडी क्लिनिंगचं. आणि रेग्युलर ध्यान जे आहे समाधी मेडिटेशन ते लंच आणि डिनरचं. ठीक आहे, हे तुम्ही प्राणायाम करा आणि हे करा, हे बेस्ट प्राणायाम झाल्यानंतर करा. कारण तुम्ही ऑलरेडी तुमच्या शरीराचे प्राणिक चॅनेल्स ओपन केलेत आणि हे केलं तर आतमध्ये जे तुम्ही न बाहेर काढू शकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जातात. हे खूप छान क्लिन्झिंग प्रोसेस. ओके, पोटात छान कावळे कावकाव करतायत ना? आत्ता भूक लागली आहे तुम्हाला? आता नाही, म्हणजे सकाळच्या वेळेस. ओके, येस. आणि 12 पानाचा तास. ज्यूस आहे ना, तो खूप छान इफेक्ट आला, डिटॉक्स होते बॉडी टोटल. गुड पानांचा बॅक्टेरिया ज्यूस. वाढायला लागले हो त्याचा हो. अर्थ. पोटात कावळे कधी येतात? नो ब्रेकफास्ट. करेक्ट. 2 वेळा जेवण ऍक्च्युली पुरेसं आहे. त्यामुळे सगळे तुम्ही आता योगी व्हायला लागलेला आहात. भोगी मधून योगी मध्ये कन्वर्ट होताय तुम्ही सध्या. संध्याकाळी 5-5:30 ला खाल्लं तरी सकाळी कन्वर्ट होत आहे. हळूहळू योगी मध्ये कन्वर्ट व्हाल. मला आता एक वेळ फुल मील, रात्री माल्ट किंवा फ्रूट, सकाळी माल्ट किंवा फ्रुट्स, हे काहीतरी एक कुठलं. सकाळी नाही घेतलं तर रात्री, डिपेंडिंग ऑन ऑफिस ट्रॅव्हल, एवढंच. सो 2 मील्स पण माझं फुल मील आता घेऊच शकत नाही मी. आता 1 वर्ष आता 1 वेळेच्या जेवणावर येत आहे. एक्झॅक्टली, दॅट इज द दुपारी योगी 1 वेळेस जेवण स्टेट. केलं की पुन्हा नाही. गरजच पडणार नाही, प्रयत्न कारण नाहीच आहे आपल्या शरीरात. पुढे आपण कष्ट नाही करत आहे. आपण कष्ट करून खात नाही आहोत. आपण टाइम म्हणून खातोय, लंच टाइम झाला म्हणून, सगळे जेवतायत म्हणून. त्यातनं तुम्ही हळूहळू बाहेर यायला लागलात ना, शरीराला ऐकायला लागलात, तर 2 वेळ हे संसारिक माणसासाठी चांगली गोष्ट आहे. आणि त्या 2 वेळामधलं तुम्ही 1 वेळ फुल मील आणि 1 वेळ हाफ मील याच्यावर आलात तरी बेस्ट आहे.
आणि ते हाफ मील म्हणजे काय, तर एक मात्र पूर्ण घ्या, कारण त्यात एक बाउल सलाड, एक बाउल भाजी, एक बाउल डाळ, थोडासा राईस आणि थोडं कुठल्याही प्रकारचं चपाती किंवा तुम्ही भाकरी किंवा जे काय तुम्ही लिहिलंय तुमच्या मेनू मध्ये ते फुल घ्या. पण आतापर्यंत दुसरं जे आतापर्यंत मी काय सकाळी मील नाश्ता आणि भूक दुपारी नाही संध्याकाळी जेवण करतो. फ्रुट्स घ्या किंवा ज्यूस घ्या, किंवा ज्यूस म्हणजे सुद्धा ते काय बीटरूटची कांजी घ्या, नाही तर सकाळी राईस कांजी घ्या, की ज्यामुळे तुमचे गुड बॅक्टेरिया प्रोबायोटिक वाढेल. पण मग प्रोबायोटिक साठी प्रीबायोटिक खायला पाहिजे लंच पण. ओके, याचा बॅलन्स करायला लागा. आणि तुमच्या हळूहळू मागच्या बॅचला कोणतरी मला सांगितलं होतं त्यांना खूप हाय बीपीचा त्रास होता, आहेत का ते आता? आणि 21 दिवसानंतर त्यांनी डॉक्टरनी त्यांना ऑब्झर्वेशनवरच ठेवलं होतं, बीपी खूपच हाय राहत होतं. आणि मग त्यांनी मला तो 7 दिवसाचा जो ब्रेक दिला होता, पहिली बॅच तो दुसरी बॅच, त्याच्यामध्ये कॉल करून त्यांना सांगितलं की माझं बीपी आता नॉर्मल झालं. आणि आपण काही जादूटोणा वगैरे केलेला नाहीये कोणावर. आपण हे पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण सायंटिफिक प्रोसेसनी तुम्हाला सगळ्याची प्रूफ्स आहेत आणि आपण करतोय. म्हणजे तुम्ही या 21 दिवसात तुमचं हे जाईल असले कुठलेही क्लेम्स आपण करत नाही आहोत. तुम्ही जर स्वतःची इच्छा ठेवली तर तुम्ही सुदृढ आणि सशक्त आणि निरोगी राहण्याची तुमची स्वतःची कपॅसिटी तुमच्याकडे आहे, ती फक्त तुम्ही डेव्हलप करताय. म्हणूनच आम्ही या बॅचचं नाव पण नॅचरल लिव्हिंग दिलंय. ओके, आणि त्या थँक्स टू उज्ज्वल फॉर दॅट. उज्ज्वलचं ते डिसिजन आहे, कारण आम्ही एक आठवडाभर काय नाव द्यायचं याच्यावरच विचार करत होतो. पण ते छान नाव त्यांना सुचलंय की सर्कॅडियन रिदम ठेवावं का, मग त्याच्यामध्ये बॉडी क्लॉक हे ते काहीतरी येईल. पण ही बेस्ट आहे की नॅचरल लिव्हिंग, कारण ते खरं तुमचं ट्रू नेचर आता तुम्ही परत जगायला लागलात. मीन्स यू आर बिकमिंग अ चाइल्ड बॅक. ओके, गुड. सो थँक्यू सो मच. थँक्यू. प्रियंका. प्रश्न नसले तर प्रेयर करू. थँक्यू मॅम.